नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टोरी वर्धा एडिशन। पाहूया वर्धा जिल्ह्यातील आजच्या प्रमुख बातम्या। पुलगावच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत, तज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे रुग्णांचे हाल होत आहेत। वर्ध्यातील पुलगाव शहरात सरकारी रुग्णालयाची मोठी इमारत असूनही तज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत। हृदयविकार, स्त्रीरोग किंवा अस्थिरोग अशा गंभीर उपचारांसाठी नागरिकांना तातडीने सेवाग्राम, वर्धा किंवा नागपूरला धाव घ्यावी लागत आहे। सरकारी रुग्णालयात वेळेवर औषधही मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। नव्याने होणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा आणि पूर्णवेळ तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी अशी मागणी आता जोर धरत आहे। वर्ध्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी वासराचे गौरक्षा हिंदू दलाच्या तत्परतेने प्राण वाचले। वर्धा शहरात सध्या भटक्या कुत्र्यांचा त्रास प्रचंड वाढला। इतवारा परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका गायीच्या लहान वासरावर जीवघेणा हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक प्रदीप तलमले, राजाभाई फारुखी आणि गौरक्षा हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी वासराला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून उपचारासाठी पीपल फॉर ॲनिमल संस्थेत दाखल केले। कार्यकर्त्यांच्या या तत्परतेमुळे वासराचे प्राण वाचले असून नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे। वर्ध्यात घराशेजारी गांजाची लागवड करताना आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली। दहिगाव पोलीस स्टेशन हद्दीतील हमदापूर येथे स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई केली। आरोपी आपल्या घरालगतच्या कंपाऊंडमध्ये बेकायदेशीरपणे गांजाची लागवड करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने छापा टाकून घटनास्थळावरून सुमारे 4 किलो 92 ग्रॅम गांजा जप्त केला, ज्याची किंमत अंदाजे 81,840 रुपये आहे। या प्रकरणी आरोपी विरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। कारंजा पोलिसांच्या डिजिटल पॅटर्नमुळे व्हॉट्सअप ग्रुपच्या मदतीने घरफोड्यांवर आळा बसला। वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाटगे शहरात वाढत्या घरफोडे रोखण्यासाठी पोलिसांनी एक अनोखा डिजिटल पॅटर्न राबवला। ठाणेदार प्रल्हाद मदन यांच्या संकल्पनेतून पोलिसांनी नागरिकांचा एक विशेष व्हॉट्सअप ग्रुप तयार केला। बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी या ग्रुपवर आपल्या घराचे लोकेशन शेअर केल्यास रात्री गस्तीवर असलेले पोलीस त्या घराची पाहणी करतात। घर सुरक्षित असल्याची खात्री करून पोलीस कर्मचारी घरासमोर उभे राहून सेल्फी काढतात आणि तो फोटो थेट ग्रुपवर शेअर करतात। या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कारंजा परिसरातील चोऱ्यांचे प्रमाण आता थेट शून्यावर आले असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये अवैध रेती उपशाविरोधात आंदोलनाचा इशारा देत प्रशासनाला कारवाईची मागणी करण्यात आली। हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील अवैध रेती उपशाचा मुद्दा चांगलाच तापला। सामाजिक कार्यकर्ते अश्विन तावडे यांनी तहसीलदार कार्यालयाला वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत। कायदेशीर रेती घाटांवर CCTV बसवणे आणि JCB, पोकलन तसेच बोटिंगच्या सहाय्याने होणारा बेकायदेशीर उपसा थांबवण्याची मागणी केली जात आहे। तहसीलदारांनी कारवाईसाठी वेळ मागितला असून योग्य उत्तर न मिळाल्यास तीव्र आमरण उपोषण आणि मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा अश्विन तावडे यांनी दिला। यामुळे आता प्रशासनाच्या भूमिकेकडे संपूर्ण हिंगणघाटचे लक्ष लागले आहे। वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पात वाघाची रुबाबदार चाल कॅमेऱ्यात कैद होत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। वर्ध्यातील बोर व्याघ्र प्रकल्पातून वन्यजीव प्रेमींसाठी एक अत्यंत थरारक आणि विहंगम दृश्य समोर आले। अमरावतीचे वन्यजीव छायाचित्रकार अमय ठाकरे यांनी आपल्या कॅमेऱ्यात एका वाघाची रुबाबदार आणि ऐटीत चालणारी झलक टिपली आहे। विशेष म्हणजे समोर वाघाची उपस्थिती असतानाही हरणांचा एक मोठा कळप काही अंतरावर अत्यंत सावधपणे उभा असलेला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय। वाघाचा हा रुबाब सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। वर्धा जिल्ह्यातील अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज स्टोरी। धन्यवाद।